दिवसांपूर्वी जालन्यात एका व्यापाऱ्याची 12.5 लाख रुपयांची बॅग लंपास करणाऱ्या आरोपींच्या जालना पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती। त्यानुसार पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला असता जालना जवळील एका गावात या गुन्ह्यातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणी पोलिसांनी या आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातील हिसकावून घेतलेली 5 लाखांची रोकड आणि 1 लाख रुपये सोन्याचे दागिने देखील जप्त केले आहेत। उर्वरित रकमेचा पोलीस शोध घेत असून सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि सदर बाजार पोलिसांनी संयुक्तरित्या केली आहे। जुन्या मार्केटचं जे प्रकरण आहे नेमकं काय आणि किती आरोपीला अटक केली? 27 तारीखला जुन्या मार्केट येथे एका एजेड व्यापारीला काही 2 मोटरसायकलवर काही आरोपी आले आणि त्याला ढकलून पैशाचा त्याच्याकडे बॅग होता ते घेऊन गेले अशा प्रकार घडला होता। लगेच त्याच्यामध्ये आपली सर्व यंत्रणा झाली होती तयार आणि आपण एफर्ट केला होता। तर त्याच्यामध्ये पूर्ण ब्रेक थ्रू भेटून 5 आरोपीला अटक करण्यामध्ये पोलिसाला सक्सेस भेटलेली आहे। सगळे आरोपी लोकल जालन्याचेच राहणारे आहे आणि पैशासाठी त्यांनी हा वारदात केली होती असा निष्पन्न झालेला आहे। त्यामध्ये 5 आरोपी अटक झाले आहे। त्यामध्ये गोपाल गायकवाड हा मेन आहे त्याच्यामध्ये, तसेच सुनील महादू पवार हे 2 मानदेऊलगाव राजाचे राहणारे आहे आणि त्याच्यासोबत त्यांना अगोदर अटक केला आणि पूछताछनंतर अजून 3 आरोपी ज्यामध्ये सुमित उर्फ ओम डुरे, कैलाश उर्फ कॉलेज राजू गायकवाड आणि सचिन जाधव असे 3 एकूण 5 आरोपी पोलिसांनी अटक केलेले आहे। आतापर्यंत 5 लाखाचा कॅश जो ते घेऊन गेले होते तसेच मोटरसायकल आणि इतर साहित्य पकडून 6,30,000चा मुद्देमाल आतापर्यंत जप्त केलेला आहे। त्याची पोलीस कस्टडी पोलिसांनी घेतलेली आहे आणि आता पुढे त्याची चौकशी करून इतर कोणी इन्वॉल्ड आहे का तसेच अजून काय मुद्देमाल रिकव्हरी होऊ शकतो का त्यासाठी प्रयत्न सुरू आहे। रोख रक्कम किती गेली होती? फिर्यादप्रमाणे अंदाजा 12 लाखा जवळपास रक्कम गेलेली आहे। ओके, थँक्यू सर। NTV न्यूज मराठी, जालना।